माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सर. महाराज तुमचं खूप खूप शुभेच्छा. आज बघा मी असं सूर्यनारायणाचा आज रससप्तमीचे शेवटचा उपवास असतो. 4 मस्त पौष महिन्यामध्ये 4 रविवारी उपवास करायचे आणि मग 5व्या रससप्तमीला तर उद्यापन असं करायचं. आणि हा हळदीकुंकवाचा पण शेवटचा दिवस असतो या महिन्यात. आणि असं मग आता हे आमच्याकडे असे बोळकं ठेवतात. हे बघा असं बोळकं आता मी यामध्ये हे ठेवलं असं बोळकं ठेवलं आणि बोळक्यामध्ये तर आपण आता हळद कुंकू व्हायचं असं हळद कुंकू व्हायचं आहे. त्याच्यात मी 2-3 चमचे दूध टाकून थोडी तांदूळ टाकायची आणि आता आपण त्याच्यात जाळ लावायचं. असं पहिलं तर गोऱ्या वगैरे काही भेटत नाही. मस्त त्याची पूजा करून घ्यायची असं. तर मी याला असं तूप टाकून घेते असं खाली. याला माझ्याकडे ना पेरूचे जे झाडे त्याचं टाकले मी खूप असं छान येते म्हणजे आपला होम पण होतो. आणि याचं म्हणजे असं आता हे जसं तिकडे होतं जाईल ना पहिले पूर्वीचे लोक म्हणायचे की तसं की तिकडे स्वस्त असते. आता हे पारंपरिक पद्धती आपल्या जुन्या पद्धतीतून आपण केल्याशिवाय आपल्याला खूप छान वाटते, केलं की समाधान वाटतं. आणि बघा ते सूर्यनारायणाचं मी असं काढलं आहे. छोट्या पाठं 11 पदरी काढली, 16 पदरी काढतात. मी 11 पदरी काढलं आणि त्याला आता बोरं वगैरे काही भेटत नाही आहे. जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते मी आता तिळाच्या वड्याचं नैवेद्य दाखवलं त्यांना. असं छानपैकी नैवेद्य दाखवलेलं आहे. असं आता हे बोलकं आपण ठेवल्याच्या खाली असं जाळ लावायचा आणि मग ते उतू जातं थोड्या वेळाने. मग त्याला म्हणतात तिकडे स्वस्त असते असं पूर्वी म्हणायची. त्या आमची आई करायची, आम्ही पहिल्यापासून बघत आलो. असं बघा आपण असंच करायचं. आता कसं झाडं असतात ना, झाडांची पानं वगैरे असे वाळलेल्या काड्या असे गोळा केले मी आणि त्याच्यामध्ये ठेवल्या अशा. बघा मस्त सूर्यनारायणाची पूजा वगैरे करून घेतली अशी माझ्या पद्धतीने. आता मी तसं आपल्या पूर्वीचं असं छान आणि खरंच पूर्वीचं पूर्वी कसे देव वगैरे सगळे वेळेवर करायचे, त्यामुळे आपल्याला सुद्धा कळायचं. आता आपण जर केलं तर पुढच्या मुलांनाही कळेल. त्यासाठी आपण मुद्दाम करायचं, कारण लहान मुलांना याचं आकर्षक बघण्याचं काय असतं नेमकं हे बघायसाठी ते आपण हे करायचं. ते बघतात आणि त्यांना पण असं करावं असं वाटेल. पुढची पिढी करण्यासाठी आपण आवाज न कंटाळा करता असं केलं पाहिजे. आता मग याला जाळ लावते मी खाली मस्तपैकी. बघा आता कसं छान जाळ लागला. आता हे दूध होतं जाईल. आणि कसं माहिती का, आम्ही रविवार करायचो लहानपणी. 3 तांदूळ घ्यायचे, आदित्य रानूबाईची कहाणी करायची असं. सगळ्या बायका जमायच्या आणि सगळ्यांनी खूप छान पोटी कहाणी झाली की सगळ्यांनी चहा पाणी वगैरे असे सगळे एकत्र पहिले असे एकत्र यायच्या, असे कारण असायचे. तसं नाही. बघा आता मी छान याच्यात तूप टाकलं, छान पेटते आता हे मस्त आपलं होईल. बघा याला हळदी कुंकवाची आपण असे वस्त्र त्याला म्हणतो आपण कापसाच्या असे व्हायच्या. असं आपण पारंपरिक पद्धतीने आपल्याला खूप समाधान वाटतं. पुन्हा एकदा सर्वांना माझ्या रसमध्ये खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी आता हे छोटंसं करायचा प्रयत्न केला. आता गौरी वगैरे भेटायचं, पहिले गौऱ्या भेटायच्या, गौऱ्या शांततेने ते व्हायचं. आता मी जे पेरूच्या काड्यात सगळे पानं पडतात बघा खाली अशी, हे झाडांची पानं पडतात ना असे, आणि ते पानं सगळे स्वच्छ करून मी काड्या वगैरे वाळलेल्या काड्या असे केले. आता सगळ्या झाडाचं वाळत चालली सगळी झाडं. मस्त वापस करते मी आता. राधाकृष्णाचं आता हे मस्तपैकी होते बघा. दूध गरम व्हायला लागलं.